हाथी चलता है तो कुत्ते भोगते हैं, बरोबर ना? आणि तसं बी वाईट कमेंट जे दुसऱ्यांच्या बायकांना करतात ना, त्यांच्या बायका त्यांच्या नाहीत राहतो, त्या दुसऱ्याच्या असतात. हां, जरी सोशल मीडियावर नसल्या तरी गाव शिवार काय कमी आहे का? वडे नाल्या आणि हल्ली तर डायरेक्ट हॉटेल, हा कुणालाच माहिती होत नाही, कुणालाच पत्ताच लागत नाही. कौरक जवरक ती ढगात जात नाही ना, तवरक एकदा का ढगात गेली की मग हळूहळू हळूहळू सगळं ओपन होत आहे. सगळं ह्या सोशल मीडियावर त्याला म्हणते तर नांगानाच. मग कसे लोक दाखवित येतात प्रत्येकाच्या अकाउंटवर असं व्हायरल अगं माय गय. मला काय म्हणता तुम्ही? त्या यूज साठी आणि लाईक साठी काही पण करतात लोक. अरे काही पण कशाला म्हणते तर हे तरी समजून घ्या की आधी तुम्ही. हा, काही पण कशाला म्हणते तर ह्या सोशल मीडियावर जे लोक फॉलोअर्स असतात ना, ते त्यांच्या जाळ्यात अडकवित येतं आणि अडकणारनी नक्कीच अडकतात बरं का. तिथे संसार उद्ध्वस्त होतो, लेकरं बाळ परदेशी करून टाकतात. त्या बायांना अडकवणारी त्यांच्या जाळ्यामध्ये, त्याला म्हणायचं असतं. लोक कधी काय करते काय सांगू शकत नाही कुणी. हा, म्हणजे जिथं अशी चुकून हड्डी फेकली आणि ती खायला भेटली, ते कुत्रा त्या घरचा रखवाली करतय, बैमानी नाही व. बरोबर ना? म्हणजे ह्या सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्यासंग मला जसं आनंदात राहता येतं तसं मी राहते. आता मी का लोकांसाठी राहते का? मी माझ्या स्वतःसाठी राहते ना. आता घरात राहा, चार दिवाराच्या आत राहा म्हणणारे त्यांच्या माईच्या मैतराच्या नावची केलेली सोशल मीडिया आहे का? ते माझ्या फोन मध्ये बॅलन्स टाकतेत का? त्याने मला 50-60 हजाराचा फोन घेऊन दिलाय का? माझ्या नवऱ्याला घेऊन दिलाय. 3 महिन्याला 1900 रुपये बॅलन्स टाकतय आणि रोज घरातच वायफाय लावलंय. हा, मग ह्यांना नक्की काय प्रूफ करायचंय? ह्यांची का जळतीय? म्हणजे ज्यांची जळती त्यांना बोलायले बरं का. एक तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बायका सांभाळता येत नाहीता, लोकांच्या हवाली करताव आणि दुसऱ्यांच्या बायकोवर नजर ठेवताव. अरे ही सोशल मीडिया आहे, इथं काही पण होऊ शकतंय. पण ते कुणा संग? जे स्वतःसोबत करून घेतय ना, नेमकं त्यांच्या संग. असं कुणासोबत होत नाही. हा, आता मी माझ्या नवऱ्यासंग काय दुसरा तिसरा नाही बाबा माझा, कळलं का? तुमची इच्छा असेल मी तुम्हाला महत्त्व द्यावा,
फ्रीडम फील करावा. बाबू, शोना, मोना, पण असं कुणीतरी असेल ना ह्या सोशल मीडियावर पण असेल कुणीतरी असं की आपली बायको आपलीच असावी, संसार कडीला सुखाचा जावा, अशा विचाराचा कुणीतरी असेल ना. आणि नेमकं तसा विचाराचा बिचारा शांत बसतोय. ते नाही बोलत हो काहीच, त्याला गरजच पडत नाही बोलायची, कारण की त्याचं सगळं चांगलं आहे. त्याची बायको त्याची आहे, त्याचा संसार त्याचा आहे, त्याचे लेकरं बाळ त्याला जगवायचे. कशाला उगाच फाटक्यात पाय अडकवून कुणाच्या बी जाऊन नाही. ज्यांना बायका सांभाळता येत नाही बरं विश्वास असतंय बायकावर त्यांचा, लई विश्वास बायकावर. म्हणून काय लोकांच्या बायकायला असं तुम्ही म्हणीन ते हवं ते बोलू शकता का काय? बरं जाऊ द्या, जे काय बोलतेत ना त्यांना मी रिप्लाय करते, त्याच्यावरून बी त्यांना अडचण. पाहिला काय बोलती वा बाई, किती फालतू आहे. अरे पण कमेंट लोक जे करीत येत ते कशावरून चांगले आहेत ह्याच्यावर कधी कोणी बोलतंय का? कमेंट करतेत ना वाईट कमेंट, वाईट कमेंट करते तर त्याच्यावर कोणी कधी बोलतंय का की बाबा भावा, बापा, तू तुझ्या लेकीला सांभाळ, तुझी बहीण कुणाखाली गेली नाही पाहिजे, ह्याची काळजी तू घे. दुसऱ्याची बायको तिला काय करायची ती करू दे, पण तुझी बायको तुझीच राहिली पाहिजे. हे एवढं जरी तू लक्षात घेतलंस आणि तसा वागत गेलास तर मग प्रत्येकाची बायको कशी असते ह्याची समज नक्की येणार आहे बरं का. स्वतःची सोडायची सैल आणि दुसरीलाच नियंत्रित करायचं. काय काय मिळतंय तिचं? किती बी असं टार्गेटवर धरलं तर मिळतंय काय? शेवटी एक वाक्य बोलायचं आणि 1000 वाक्य ऐकून घ्यायचे पुन्हा. जितकं मला गालबोट लावण्याचा प्रयत्न करायचा त्याहून अधिक सगळं उद्ध्वस्त करून घ्यायचं स्वतःच. अरे काय रे, पुन्हा वरून म्हणायचं लाजा सोडून दिल्या. आता लाजा बी पुन्हा सोडून दिल्या तर हे विचार तुम्हाला येतंय का? तुमचा काय संबंध असतंय रे? तुमचा काय संबंध असतंय? तुमच्याकडे फोन आहे, त्या फोनमध्ये त्या प्रत्येक प्रकारचं दिसणार तुम्हाला, पूर्ण जगाची माहिती त्या फोनमध्ये आहे. मग तुम्हाला फोकस कुठं ठेवायचंय? तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काय बघायचंय हे कुणावर आहे? दाखवणारावर आहे का बघणारावर आहे? पण नाही, तुम्हाला तुमची माय बहीण सगळं एक करून घ्यायचंय. घ्या की मग. आता त्यानं तुमची लेवल जर स्वर्गात जात असेल ना तर मी त्याच्यापेक्षाही वाईट बोलते. मग माझी लेवल पातळात कशी जाईल र? पातळात खाली तुमच्यापेक्षा वरी जाईल ना, ढगात. म्हणजे तुमची लेवल ढगात गेली तर माझी लेवल स्वर्गात जाईल. स्वर्गात त्या ह्याला भेटायला कुणाला कोण असतं रे ते? बघ ते चाबूक घेऊन येतंय, जीव घेऊन जातंय असं माणसाला काय म्हणतात त्याला? यमराज.
यमराजाची मावशी वाटते का नाही मग मी? आ यमराजाची मावशी वाटते का नाही? कमेंट करतात लोक, त्याच्यावर कुणी बोलत नाही. का कमेंट करावी? बघायचं असलं बघायचं, नाही तर सोडून द्यायचं. उगाच कशाला लोकांना बोलायचं आणि बोलून घ्यायचं? किती सोपी गोष्ट आहे. पण जे आपल्याला मिळत नाही ना, त्याची व्हॅल्यू कुणाला नाही हो. जे आपल्याला मिळत नाही त्याची व्हॅल्यू कुणाला नाही, हाय का? नाही. का करतील व्हॅल्यू? ते का मिळणार आहे का व्हॅल्यू करून? वंदी चांगली वंदी चांगली वंदी चांगली, तर वंदीचा मुका घ्यायला भेटणार आहे का कधी? भेटणार आहे? वंदीचा मुका तर तिचा नवरा घ्यायला जगजाहीर. आणि म्हणून तर तुमची जळून खाक व्हायली आहे, जळून खाक. अरे पण भाडव्यांनो, तुम्हाला पण असेलच ना. आता तुम्ही स्वतः मुक्का घ्यायचा तुमच्या बायकोचा, तर दुसऱ्याच्या हवाली करताव आणि दुसऱ्याला मुक्का घेण्याचा मोका देताव. त्याच्यात आमची काय चूक आहे? हाय का काय चूक? तुम्हाला बायको या, तिचा मुक्का तुम्ही घ्या. लोकांच्या कशाला हवाली करायला? नका करू. माझा नवरा माझा मुक्का घेतोय. तुमच्या बहिणीचं नाकठाण कापल्या जाते का काय? तुमच्या बहिणीचं नाकठाण कापल्या जाते माझा मुक्का माझ्या नवऱ्याने घेतल्यावर? नक्की. तुमची इज्जत आबरू तुम्हाला प्यारी आहे ना, हाय का नाही? मग तुम्ही माझ्या इज्जत आबरूचा विचार का करायला बाबा? आणि माझ्याकडून पुन्हा स्वतःची एवढी उतरवून घ्यायला लय मजा. घ्या घ्या घ्या. मी काय म्हणलं? हत्ती चलता है तो कुत्ते भोंकते हैं, फिर भी हत्ती रुकता है क्या? अगर सामने आया तो कुचल देता है. ती कालची पोस्ट बघितली ना पोलिसाची, त्याचं नाव काय होतं? बापू साहेब काहीतरी. असंच होतं काहीतरी. पोस्ट आहे ती. त्याने मला रिक्वेस्ट केली ती पोस्ट हटवा मॅडम म्हणायला पुन्हा. आणि अगोदर कमेंट काय केली? हेच तुमचे चाळे बघून घ्यायचे का लोकांनी? नांगटे भोंगटे व्हा मग. अरे बाबा, स्वतःच अकाउंट आहे ना, फेसबुक अकाउंट स्वतःच आहे. स्वतःकडे बायको आहे, लेक आहे, मुलगा आहे, माय असल, बहीण असल. निवस्त्र करून आम्ही एकमेकांचं एक सुखी जीवन जगताव नवरा बायको. तर तुम्ही आम्हाला जे सांगायला नांगटे भुंगटे व्हायला, तुम्ही व्हा ना. तुम्ही तुमच्या बायकोला करा, तुम्ही तुमच्या बहिणीला करा, माईला करा, लेकीला करा. काय मिळू की नाही मिळू, पण करा. तुमची इच्छा आहे ती, आमची नाही. आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो का? तरी बी ते पोलीस तर हया, त्याच्याकडे पावर हया. आता पावर हया तर त्या पावरचा असा चुकीचा वापर जर करीत असेल तर त्याला पब्लिक बी काय म्हणत नाही. समाज माहित नाही का म्हणत नाही. आता तुम्हाला एवढं तर कळूनच चुकलं असेल की बाबा पोलीस असला, खासदार असला, आमदार असला, अगदी गळ्याला सुरा बी लावला तरी बी वंदनामध्ये काही बदल होणार नाही. तिला तिचा नवरा
तिचा परिवार, तिचा म्हणजे मुलं बाळ, तिचा परपंच लय प्यारा आहे. तुम्ही तिला काय करायचंय, काय बोलायचंय, किती बोलायचंय, काही फरक पडणार नाही. फेक आयडी वरून कुणीतरी कमेंट केली, तुझा नवरा मेंगा आहे. आता ह्याच्या मायेवर चढून घेतला होता का, बहिणीवर चढून घेतला होता का, स्वतःवर चढून घेतला होता, असं 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 मी विचारू शकते का नाही सांगा? हे विचारण्यासाठी कोर्ट कचेरी करायची काय गरज आहे का? रिप्लाय मध्ये विचारिते वागांनो मी, तिथं मी तुम्हाला अडचण व्हायली माझी. ह्याचा अर्थ कंट्रोल मध्ये नाही येऊ शकत रे वंदना. तुम्हाला जरी वाटत असेल गपचीप वंदीनं बोलून घ्यावा किंवा सोशल मीडिया सोडून द्यावा, म्हणजे नक्की काय हेच हेच आहे का काय मनात तुमच्या? हेच आहे नक्की मनात? वाट बघत बसा, ढगात जाता ढगात. अरे लय कठीण परिस्थितीमधून बाहेर आलेली आहे रे इथपर्यंत. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही तुमची लायकी जे दाखवताव ना, त्याच्यामध्ये माझा दोष नाही रे बाबा, काय सुद्धा नाही दोष, काय सुद्धा नाही. तुम्ही मला मोका देताव, संधीचं सोनं करून घेते राव मी बी. बाई असले म्हणून काय झालं? तुम्हाला बाईवरचा एक व्हिडिओ लवकरच टाकणार आहे मी. कामाख्या देवी योनीची पूजा होती रे, योनीची पूजा होतीये. जर त्या योनीचा कुणी तिरस्कार करीत असेल तर मग त्याला अधिकारच नाही जन्म घ्यायचा. थांबा जरा, तुम्हाला ना देवधर्म, कुणीतरी मला म्हणलंय देवधर्मावर बोल. देवाधर्मावर तुमच्या आईची तुम्हाला आहे का माहिती आहे का रे काही देवाधर्माबद्दल बोलायला? काल्पनिक गोष्टी त्याच्यावर खरं धरायला बघत आहोत तुम्ही, आणि जे वास्तव्यात आहे त्याला असं पायंदळी तुडवायला, त्याला तुम्ही इग्नोर करायला. नवरा बायकोचं नातं जिथं सुखी संसार आहे तिथं तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला. असे कितीतरी उद्ध्वस्त केले तर संसार ह्या सोशल मीडियामुळं. आणि जे आपल्या नात्यात इतकाही दुरावा ह्या भुकणाऱ्या कुत्र्यामुळं होऊ देत नाही ना, त्यांना एवढं म्हणजे टार्गेटवर घ्यायला. घ्या 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 घ्या, अजून व्हायरल होईल मी, अजून व्हायरल होईल. चला बाय.